तुझ्या प्रीतीची आस अंतरी भाग एक. मनालीने मोबाईलमध्ये किती वाजले ते पाहिलं. संध्याकाळचे 7 वाजले होते. ती वेळेतच आली होती. दुबईमधील एका 3 स्टार हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ ती पोहोचली होती. एका मुलाची आई असलेल्या मनालीचं सौंदर्य तसुभरही कमी झालं नव्हतं. तिने सुंदर नक्षी असलेला आकाशी रंगाचा कॉर्ड ड्रेस घातला होता. तिच्या गव्हाळ रंगावर तो खुलून दिसत होता. मनालीच्या उजव्या गालावर गोड खळी पडत होती. रेशमी सरळ केस वाऱ्यावर भुरभुरत होते. बदामी डोळे असलेली मनाली बावरलेल्या नजरेने सगळीकडे पाहत होती. तेथील दारवानाने गेट उघडताच तेथील सौंदर्याची नजाकत पाहून मनाली अचंबित झाली. मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ माजला होता. आपण करतोय ते योग्य की अयोग्य हे तिला समजत नव्हते, परंतु करणे भाग होते. एरवी सौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या मनालीने नजरेने तिथले सारे सौंदर्य टिपून घेतले असते, पण आज तिचं कशातच लक्ष नव्हतं. का कोण जाणे, आज तिला सुमितची प्रकर्षाने आठवण येत होती. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं तिचं आणि त्याचं आवडतं गाणं तिच्या मनात रुंजी घालत होतं. विचारात हरवलेली ती हॉटेलच्या मुख्य डायनिंग हॉल जवळ आली. तेथील दारवानाने तिला थोडं झुकून कुर्णीसात केला. तेथे सुंदर निळसर सौम्य प्रकाश होता आणि मंद आवाजात संगीताची धून ऐकू येत होती. ती आतमध्ये गेल्यावर बावरलेल्या नजरेनेच एखाद्या रिकाम्या टेबलावर नेव्ही ब्ल्यू रंगाचा स्कार्फ दिसतो का पाहू लागली. नेव्ही ब्ल्यू रंगाचा स्कार्फ ही खून ठरलेली होती. इतक्यातच तिचं लक्ष कोपऱ्यातील एका रिकाम्या टेबलावर असलेल्या नेव्ही ब्ल्यू स्कार्फ कडे गेली. ती विचारांच्या आवर्तनात त्या टेबलाजवळ पोहोचली. मंद स्मित करत समोरच्या व्यक्तीला ती हॅलो बोलणारच होती, इतक्यात ती आणि समोरची व्यक्ती दोघेही आश्चर्याने एकदमच उद्गारले. तू? त्या व्यक्तीला पाहून मनालीच्या चेहऱ्यावर ओशाळलेपणाचे भाव होते, तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर संतप्त भाव दिसत होते. मान खाली घालूनच मनाली त्या व्यक्तीसमोर बसली. ती त्याच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हती, कारण ती व्यक्ती म्हणजे सुमित, तिचा कॉलेजमधील अत्यंत जवळचा मित्र, तिचा प्रियकर होता. सुमित अतिशय उद्वेगाने तिला म्हणाला, मनाली, तू अशा परिस्थितीत कधी भेटशील असं मला वाटलंच नव्हतं. मनाली काही बोलू शकत नव्हती, कारण तिच्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते. सुमितने स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवला आणि तिला म्हणाला, मनाली, आधी तू शांत हो. तिच्या डोळ्यातील अश्रूंना ती थोपवू शकत नव्हती. मग तो तिला म्हणाला, तू सर्व लोकांना दिसशील अशी बसली आहेस. तू ह्या बाजूला बस, मी समोर बसतो. आणि सुमित समोर बसायला गेला आणि ती त्याच्या जागेवर बसली. मनाली अशा परिस्थितीत भेटल्यामुळे सुमित व्यथित झाला होता. त्याला कळत नव्हतं की मनालीवर अशी वेळ का बरे आली. अशा भेटीची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्याने मनालीला 5 मिनिट शांत होऊ दिलं. मनाली, आपली कॉलेजमधली मैत्री, निस्सीम प्रेम स्मरून जे काही आहे ते सगळं खरं खरं मला सांग. आपण यातून मार्ग काढू. मी तुला खूप चांगला ओळखतो आणि तू हे पाऊल उचललंस म्हणजे तू नक्कीच मोठ्या अडचणीत असशील. मनाली थोडीशी शांत झाल्यावर त्याला म्हणाली, हो सुमित, तू म्हणतोस ते खरंच आहे. मी माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून नोकरीच्या शोधात इथे आले आहे. ती मला म्हणाली होती की कोविड नंतर बरेचसे लोक आपल्या देशात निघून गेले आहेत, त्यामुळे इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तू इथे ये, तुला नक्कीच जॉब मिळेल. म्हणून मी 2 महिन्यांच्या टुरिस्ट व्हिसा घेऊन येथे जॉब शोधण्यासाठी आले आहे. व्हिसा संपायला आता केवळ 15 दिवस शिल्लक आहेत. मला अजून जॉब मिळाला नाही. कोणीतरी मला सुचवलं की तू कन्सल्टंटला कॉन्टॅक्ट कर, तुला जॉब मिळू शकेल. त्याप्रमाणे मी काल एका कन्सल्टंटला भेटले. तो म्हणाला की सध्या जॉब तर नाही मिळणार, परंतु 4 तास तू एखाद्या श्रीमंत व्यक्तीबरोबर घालवलेस तर तुला पैसे मिळतील आणि त्यांच्या ओळखीमुळे तुला जॉब मिळण्याचा चान्स आहे. मी या गोष्टीला स्पष्ट नकार दिल्यावर तो मला म्हणाला की तुला फक्त हॉटेलमध्ये 3-4 तास गप्पा मारायच्या आहेत ॲज अ फ्रेंड. आणि आता मी तुझ्यासमोर बसले आहे. तुझं नाव आधी कळलं असतं तर मी कधीच आले नसते. म्हणाली, पण तुला स्वतःला एक खूप चांगला जॉब होता ना. तुझं मंदारशी लग्न झालंय, तुला एक मुलगा पण आहे. सासू सासरे खरं तर खूप चांगले आहेत. एकंदरीत तुमचं खूप छान चाललंय. असं असताना देखील तू इथे आता काय करतेस? सुमित, माझ्याबद्दल तुला एवढी सगळी माहिती कशी? म्हणाली, आपल्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. माझं अजूनही आहे. तू सुखात आहेस हे कळल्यावर मी तुझ्या आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही.
खरं तर आपल्यातील मैत्री कायम राहावी अशी माझी इच्छा होती, परंतु तुला ते शक्य नव्हतं. सुमित, तू खरंच एक खूप चांगला मित्र आहेस. पण आज मी अशा रीतीने तुला भेटले की प्लीज कधी कोणाजवळ बोलू नकोस. म्हणाली, तू वेडी आहेस का? मी असं कधी करेन का? मला एक सांग की तुला तर माहित होतं ना की मी इथे आहे. मग तू मला का नाही कॉन्टॅक्ट केलं? अरे, इतक्या वर्षात मी तुझ्या संपर्कात नाही आणि आता मला गरज असताना तुला कॉन्टॅक्ट करायचं मला प्रशस्त वाटलं नाही. मनालीला असं अचानक पाहून सुमित स्वतःच्याच विचारात हरवून गेला. त्याच्या मनात आलं की मनालीचं आपल्याशी लग्न झालं असतं तर आज आपण दोघांनी एकत्र सुखाने संसार केला असता. मिहीरसारखा एक गोंडस मुलगा किंवा मुलगी संसार वेलीवर बहरली असती. त्याच्या डोळ्यासमोर कॉलेजमधले ते मोरपंखी दिवस तरळू लागले. मनालीची आणि सुमितची ओळख एका मजेदार प्रसंगातून झाली होती. एक दिवस मनाली कॉलेजमध्ये शिरत असतानाच तिची सँडल तुटली. लेक्चरची वेळ झाली होती म्हणून तिने पर्समधून रुमाल काढून सँडल आणि पाय एकत्र बांधू पाहत होती. परंतु तिचा रुमाल आखूड पडत होता. इतक्यात सुमितने पुढे होऊन त्याचा जेंट्स रुमाल दिला आणि खट्याळपणे म्हणाला, लेडीज रुमाल फक्त नाजूक चेहरे पुसण्याकरताच उपयोगात येतो. हा रुमाल मोठा आहे, तुम्ही वापरू शकता. तिने मान वर करून पाहिले. एक रुबाबदार देखणा तरुण तिला त्याचा रुमाल देऊ पाहत होता. तेव्हा त्याला मनालीची मस्करी करायची लहर आली. तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, हे बघा, ही वेळ प्रसंग निभावून नेण्याची आहे. तुम्ही माझा रुमाल परत करू शकता. ठीक आहे, मी तुमचा रुमाल घेते, पण मी त्या बदल्यात तुम्हाला नवीन रुमाल देईन. माझी काहीच हरकत नाही. पण असं म्हणतात की नुसता रुमाल देत नाही, तुम्ही त्याच्याबरोबर एक कॅडबरी पण द्या. मनालीला त्याचा मिश्किल स्वभाव खूप आवडला आणि ती तिथून निघून गेली. मनाली गेली त्या दिशेला सुमित आणि मिश नेत्रांनी पाहतच राहिला. मनालीची राहणी साधी असून सुद्धा ती खूप देखणी दिसत होती. गव्हाळवरनं सुंदर सरळ पाठीवर मोकळे सोडलेले रेशमी केस, बदामी डोळे तिच्या सौंदर्यात भरच टाकत होते. तिने परिधान केलेला गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस तिला खूपच खुलून दिसत होता. पहिल्याच भेटीत मनालीने सुमितच्या मनावर गारुड केलं. नंतर रुमाल आणि कॅडबरी देण्याच्या बहाण्याने मनाली आणि सुमित पुन्हा संपर्कात आले. मनालीला पण सुमित मनापासून आवडला होताच. 5.6 फूट उंची, सावळा वर्ण असलेल्या सुमितच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असायचे. दोन्हीकडे तितकीच ओढ निर्माण झाली होती. दोघेही पुन्हा पुन्हा एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुकच होते. सुमित अचानक भेटल्याचा बहाणा करून मनालीला भेटत होता. नंतर नंतर ते दोघे ठरवून भेटू लागले. दोघांनी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला एकाच स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेतले होते. दोघेही खूप हुशार होते आणि मुख्य म्हणजे दोघांनी ठरवलं होतं की इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष घालायचं नाही. पण प्रेमात कोणाचंच काही चालत नाही. हळूहळू त्यांचं प्रेम बहरू लागलं होतं. कॉलेजचे गुलाबी दिवस दोघांनाही मोहित करत होते. दोघेही एकमेकांना न सांगता कधीच घरी राहत नव्हते. अचानकच जर घरी थांबावं लागलं तर लगेच एकमेकांना मेसेज करत होते. परंतु तो दिवस त्यांना एका युगासारखा वाटायचा. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला दोघांचंही नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट झालं. नोकरी करता करता MBA करू असा दोघांचा विचार होता. मनालीच्या घरी मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. एक दिवस रात्री जेवण उरकल्यावर मनालीच्या बाबांनी तिला जवळ बोलावलं आणि म्हणाले, आता तुझ्या शेवटच्या वर्षाची परीक्षा होईलच. माझा मित्र श्रीरंग आणि त्याच्या कुटुंबियांना तू चांगलीच ओळखतेस. मंदारची आणि तुझी लहानपणापासूनच मैत्री आहे. आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की ही तुमची मैत्री आता आपण लग्नबंधनात बांधूया. मंदार खूप चांगला मुलगा आहे आणि त्याच्याही मनात तू आहेसच. हे ऐकून मनालीवर आभाळच कोसळलं. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले. बाबा, इतकी घाई काय? मला अजून शिकायचं आहे. अगं, श्रीरंग माझा चांगला मित्र आहे. तो आणि श्रीकला वहिनी तुझ्या शिक्षणाला कधीच आक्षेप घेणार नाही. शिवाय मंदारचा तुला नक्कीच पाठिंबा असेल. बाबा ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर म्हणाली, घाबरत घाबरतच म्हणाली, बाबा, माझं आमच्या कॉलेजमधील सुमितवर खूप प्रेम आहे. सुमित पण खूप हुशार आहे आणि चांगल्या कुटुंबातील आहे. त्याच्या घरी तो आणि त्याचे आई बाबा तिघच असतात. म्हणाली, अगं, तुम्ही दोघं लहान असल्यापासून आम्ही तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहत आहोत. शिवाय मी श्रीरंगला शब्द दिला आहे. मंदार आपल्या घरी यायचा तेव्हा तुला आमच्या बोलण्यातून तसं काही जाणवलं नाही का? बाबा, तेव्हा मला वाटायचं की तुम्ही मस्करीत काहीतरी बोलत आहात. तुम्ही श्रीरंग काकांना समजावा आणि माझ्या आणि सुमितच्या लग्नाला परवानगी द्या. नाही, असं होऊ शकत नाही. मंदारला पण तू खूप आवडतेस.
त्याच्याशी लग्न करण्यातच तुझं आणि आपल्या सर्वांचे हित आहे. मंदारशी लग्न झाल्यावर कदाचित तो कोण सुमित आहे त्याला तू विसरून पण जाशील. तुला त्या घरात खूप प्रेम आणि आदर मिळेल. आईला मनालीची बाजू पटत होती. ती एकदा हळूच म्हणाली, अहो ती एवढं म्हणते तर आपण एकदा त्या सुमितला भेटूया. तिच्या मनाविरुद्ध काही करून ती खुश नाही होणार. हे ऐकून बाबा गरजले. ते काही नाही. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. मनालीचं मंदारशीच लग्न होणार. दुसऱ्या दिवशी मनाली कॉलेजमध्ये गेली तेव्हा तिचा चेहरा पार उतरून गेला होता. सुमितने तिला दुरूनच पाहिला आणि तो एकदम हरकून गेला. तो तिच्याजवळ आला आणि तिचा चेहरा पाहून तिला म्हणाला, "मनाली, काय झालं तुला? बरं नाहीये का तुला? अशी का दिसतेस?" सुमितचे शब्द ऐकून मनालीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती एकदम बोलून गेली, "सुमित, आता सगळंच संपलंय रे. आपल्याला इथेच थांबावं लागेल. तू आधी माझ्याबरोबर कॅन्टीनमध्ये चल. रडणं थांबव. आपण तिथे बसून शांतपणे बोलूया." दोघेही कॅन्टीनमध्ये गेले आणि एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसून सुमितने तिच्या हातावर थोपटत तिला धीर दिला. तिच्याकडे प्रश्नांकित चेहऱ्याने बघत विचारलं, "म्हणाली, नक्की काय झाले? अगदी शांतपणे सांग." "सुमित, बाबांनी माझं लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी ठरवले. त्यांनी तसा त्यांना शब्द दिला आहे. आपली फायनल इयरची परीक्षा झाली की ते माझं लग्न करणार आहेत." "काय? अगं पण असं अचानक तडकाफडकी? तू माझ्याबद्दल त्यांना सांगितलंस ना?" "हो, मी त्यांना सगळं सांगितलं पण ते काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यांच्या निर्णयावर ते ठाम आहेत. आता आपल्यासमोर एकच पर्याय आहे. आपली परीक्षा झाली की आपण पळून जाऊन लग्न करूया." "नाही," म्हणाली. "आई-बाबांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न करणं मला मान्य नाही. लग्न करायचं तर त्यांच्या परवानगीनेच." सुमितचे हे बोलणं ऐकून मनाली त्याच्याकडे पाहतच राहिली. सुमितने पळून जायला नकार दिल्याने मनालीला काय वाटले असेल, ऐकूया पुढील भागात. क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे. श्रोते, व कथेचा पहिला भाग कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.